IIT रुड़की कडनं घेतली गेलेली जेई ॲडव्हान्स परीक्षा, महाराष्ट्र CET सेल कडनं घेतली गेलेली मॅथमॅटिक्स CET, MT CET या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांमध्ये श्री विद्याराधना अकॅडमी लातूरच्या वतीनं ज्या 300 पेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थ्यांनी अतिशय घवघवीत अशा स्वरूपामधलं यश मिळवलेलं आहे, अशा यशवंतांचा हा आजचा गुणगौरव सोहळा, सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। किती विद्यार्थी आहेत आणि किती बोलले? तसं नीट मध्ये आजच्या क्षणाला साधारणपणाने श्री विद्याराधना अकॅडमी सिंगल ब्रांच इन्स्टिट्यूट आहे, 350 ते 350 विद्यार्थी यावर्षी आमचे MBBS ला जातील। IIT रुड़की सारख्या टॉपमोस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आम्हाला अतिशय अभिमान आहे की 4 विद्यार्थी कम्प्युटर सायन्स सह वेगवेगळ्या ब्रांचेस मध्ये त्या ठिकाणी प्रवेश मिळवू शकलेले आहेत। वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि वेगवेगळ्या ब्रांचेस मध्ये इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा साधारणपणाने श्री विद्याराधना अकॅडमीचे 250 ते 350 विद्यार्थी सर्वोत्तम कॉलेजेस मध्ये आणि सर्वोत्तम ब्रांचेस मध्ये पोहोचलेले असतील। कोणी कदम नावाची जी विद्यार्थिनी आमची नीट मध्ये 666 गुण त्या विद्यार्थीनं मिळवलेले आहेत 720 पैकी, ती टॉपर आहे श्री विद्याराधना अकॅडमीची। देशात ओपन कॅटेगरी मधनं ती 350व्या रँक वरती आहे। जेई ॲडव्हान्स मध्ये OBC कॅटेगरी मधनं देशात पहिल्या 250 विद्यार्थ्यांमध्ये श्री विद्याराधना अकॅडमीचा विद्यार्थी आहे। जेई मेन्स मध्ये सुद्धा पहिल्या 1000 विद्यार्थ्यांमध्ये श्री विद्याराधना अकॅडमीचा विद्यार्थी आहे। CET मध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं सर्वोत्तम यश श्री विद्याराधना अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेलं आहे। आज जे गुणवंत विद्यार्थी आहेत आमचे विद्याराधना अकॅडमीचे, त्यांचा कौतुक सोहळा तसा गुणगौरव सोहळा आम्ही हा आज आयोजित केला होता। विद्याराधना अकॅडमी 2 जून 2021 रोजी स्थापन झाली। मी आणि माझे सहकारी श्री सतीश पवार सर, आम्ही दोघांनी मिळून ही अकॅडमी स्टार्ट केली आणि तेव्हापासून निकालाचा चढता आलेख आम्ही देत आहे। एवढ्या क्रिटिकल सिच्युएशन मध्ये आता रिनीट झाल्यानंतर सुद्धा विद्याराधना अकॅडमीने अतिशय उत्कृष्ट रिझल्ट दिला आहे आणि लातूर पॅटर्न म्हणजे विद्याराधना त्याच्यात एक छोटासा रोल आहे। हे 52 कशी सोनं आहे हे आज सगळ्यांना दाखवून दिलं आहे आणि या पुढच्याही काळात आम्ही विद्यार्थीसाठी कायम म्हणजे प्रयत्न करत राहू। देशात आपल्या लातूरचं नाव कसं उंचावेल यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहू। बाकी म्हणजे जे आतापर्यंत आहे, समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि समाजासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे या उद्देशाने कोणताही खोटा नाटा रिझल्ट नाही, कसल्याही प्रकारचं म्हणजे फसवी जाहिरात नाही, अतिशय म्हणजे विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिक काम विद्याराधना अकॅडमी करत आहे।